जवार पालघरचं सनसेट पॉइंट. आता आपण आलो आहोत सनसेट पॉइंटवर. संध्याकाळी सूर्य मावळताना संपूर्ण आकाश केशरी आणि लाल रंगांनी उजळून निघतं. शांत वातावरण, थंडगार हवा आणि समोर दिसणाऱ्या हिरव्या दऱ्या, हा अनुभव शब्दांत सांगणं कठीण आहे. फोटोग्राफी आणि निसर्गप्रेमींसाठी हे एक परफेक्ट ठिकाण आहे. दाभोसा धबधबा. आता आपण पोहोचलो आहोत जवाहर मधील सर्वात प्रसिद्ध दाभोसा धबधब्यावर. सुमारे 300 फूट उंचीवरून कोसळणारा हा धबधबा पाहताना निसर्गाची ताकद आणि सौंदर्य दोन्ही जाणवतं. पावसाळ्यात हा धबधबा पूर्ण क्षमतेने वाहतो आणि हजारो पर्यटकांना आकर्षित करतो. साहसी पर्यटकांसाठी रॅपलिंग, ट्रेकिंग आणि इतर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजही येथे उपलब्ध असतात. हिरडपाडा धबधबा. जवाहर पासून काही अंतरावर असलेला हिरडपाडा धबधबा ही तितकाच सुंदर आहे. दाट जंगल, शांत परिसर आणि फेसाळून कोसळणारं पाणी, हा निसर्ग अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक खास इथे येतात. आजूबाजूच्या आदिवासी संस्कृतीची झलक ही इथे अनुभवायला मिळते. काळ मांडवी धबधबा. सुमारे 300 फूट खोल दरीत कोसळणारं पाणी, आजूबाजूला दाट हिरवाई आणि पावसाळ्यात तयार होणारं धुक्याचं साम्राज्य, हे दृश्य खरोखरच मन मोहून टाकणारं आहे. ट्रेकिंग आणि ॲडव्हेंचरची आवड असणाऱ्यांसाठीही हे ठिकाण आकर्षणाचं केंद्र आहे.
निसर्गाबरोबरच जवाहर हे आपल्या वारली चित्रकलेसाठी, आदिवासी संस्कृतीसाठी आणि ऐतिहासिक वारशासाठीही प्रसिद्ध आहे. शांत वातावरण, स्वच्छ हवा आणि हिरवाईने नटलेला हा परिसर शहराच्या धावपळीपासून काही क्षण दूर घेऊन जातो. मित्रांनो, जर तुम्ही अजून जवाहरला भेट दिली नसेल तर या पावसाळ्यात एकदा नक्की या. पण एक छोटी विनंती, निसर्गाचा आनंद घ्या, मात्र प्लास्टिक किंवा कचरा टाकू नका. आपला निसर्ग स्वच्छ ठेवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आहे वैशाली आहेर. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर प्रवासात. धन्यवाद. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा आकाश भरारी.